पण मग कधी कधी असं वाटतं हे सगळं सोसत राहावं आणि 4 कामं तरी करावीत लोकांची. आणि असं आहे नागेश, आता वकिली सोडून 4-5 वर्ष झाली आणि शेवटी काही म्हणलं ना तरी हे बंगले, गाडी, घोडे, शिपाई यांची सवय होऊन जाते बघा. पप्पा, मम्मी इज कॉलिंग यू. पप्पा प्लीज. अच्छा. टेल हर आय एम कमिंग. गो. हे काही आणि किती बोललं ना नागेशराव तरी तुम्हाला सांगतो आपल्याच लोकांनी सगळे वातावरण बिघडवून टाकलेले. पण भाऊसाहेब, वातावरण बिघडवून टाकलं असं कसं काय म्हणताय? म्हणजे आता तुम्हाला काय सांगू, मी तुम्हाला भगवान समोर सांगत होतो की नाही परवा. म्हणजे काय आहे, आता मी लई वेळेला दौऱ्यावर जातो. खूप माणसं भेटतात मला. काय झालं सांगतो तुम्हाला. आता या नवीन तरुणांमध्ये बेकारी लई वाढली. म्हणजे आपल्याकडची बेकारी वाढली आणि त्या जातीतल्या लोकांची पण बेकारी वाढली बरं का. पण होतं काय की आपल्याकडे राखीव जागांमुळे आपल्या पोरांना पटापटा नोकऱ्या मिळतात. म्हणजे आता तसं म्हणलं तर त्यांच्याकडे जास्त मिळतात वशिल्याने बरं का. पण तरी राखीव जागामुळे मिळालेल्या नोकऱ्या त्या पोरांच्या लय डोळ्यात येतात, ते लय जळतात. तालुक्या जिल्ह्याच्या ठिकाणी शाळा कॉलेजमध्ये या पोरांमध्ये लय विषारी वातावरण आहे. खरंय तुमचं म्हणणं. मलाही आजूबाजूला पाहिलं की तसंच वाटतं. म्हणजे तुम्हाला सांगतो, आमचे एक अधिकारी आहेत, ब्राह्मण आहेत. त्यांचं तर म्हणणं असं आहे, हे सगळं असंच चालू राहिलं ना तर दंगे धोपे होतील एक दिवस. मग बरंच आहे की. मला वाटतं की त्या निमित्तानं सगळं ढवळून निघेल, सोक्ष लागेल एकदाच. काय बरं, काय सोक्ष लागेल? अरे इथे काही होणार नाही, पण खेड्यामध्ये वाट लागेल ना सगळ्यांची. अरे मायनॉरिटीतले होत आपण. मग काय करायला पाहिजे? तेच मी त्या दिवशी भगवान समोर म्हणलं ना, तेच करायला पाहिजे. हे बा, आपली पोरं हुशार आहेत. त्यांनी जे जे मिळतंय ना ते भरा घेऊन टाकलं पाहिजे. आपली पोरं 2 पिढ्यामध्ये बामना मराठ्याच्या टाळूवरचं सगळं खाऊन टाकतील. खरं सांगतो तुला. पण हा भगवान, हा लोकांना फितवतो, अभ्यासावरनं लक्ष उडवतो. म्हणून मला भगवान आवडत. पप्पा, आय बीन टेलिंग यू, मम्मी इज कॉलिंग यू. बस, लेट मी टॉक फर्स्ट. ही आमची मुलगी, डॉटर, इंग्लिश शाळेत आहे. मोठा मुलगा 10वीत आहे. तो अभ्यासात नेहमी फर्स्ट असतो बरं का. चल जाऊ आपण. नागेशराव बसा, मी आलो. What's your name, baby? I am not a baby. I am Suhas. Oh. Okay. What's your school name? St. Hannah's. Oh, या, तुमची ओळख करून देतो. Oh. हे नागेश कांबळे, या आमच्या वाईफ. नमस्कार. आम्ही वाचतो तुमचं अधूनमधून. फेमस पोएट आहेत ते. खरं सांगू, सगळ्या दलित कवींमध्ये मला तुमच्या कविता अधिक आवडतात. थँक्स. का? कारण त्या अधिक गंभीर आणि जबाबदार वाटतात. त्यात शिव्या वगैरे नसतात वाईट साईट. मला असं मुलाबाळांच्या हाती सोपवता येईल असंच वाङ्मय आवडतं. शी रीड्स दलित लिटरेचर, यु नो. अच्छा. ब्राह्मण आहे, माहिती आहे ना? अरे वा. अरे म्हणजे काय? अरे राव, सदाशिव पेठेत केवढं गाजलं होतं आमचं प्रकरण. सगळे पुणेकर मारायला आले होते. जवळजवळ पळूनच गेलो होतो ना आम्ही. बहुतेक सगळ्या पेपरमध्ये छापून आलं होतं आमच्याविषयी. असं? मी यांना सांगत होते तुम्हाला कधीतरी बोलवा म्हणून. अगं काय बोलता बाई तुम्ही? अहो ती मोठी माणसं, ती इथे शेजारी येतील, पण आपल्याकडे यायला त्यांना वेळ होणार आहे होय? अहो नाही, तसं काय नाही. मी ती समोरची कुंडी यांनी रंगवली आहे. अरे वा. हे पण आर्टिस्ट बरं का, प्रोफेशनल. तुमची काही कलाकुसर दाखवा की त्यांना. अहो तुम्ही ते मण्या करत असताना ते दाखवा त्यांना. कशाला? अहो तेवढीच चिकित्सा. अहो बघू की काय केलं. आणा. आमच्या मंडळीचं म्हणजे दुपारच्या वेळात मणी बिणी
लय आर्टिस्ट आहेत त्या. फोन वाजला. कोण आहे आता या वेळेला? हॅलो, हा मीच बोलतोय. हा बोल भगवान. कुठलं बोलतो? हा शिवडी पोलीस ठाण्याहून. काय झालं? हा 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 मग तिच्या मायला. हा ए लय आगाऊपणा करू नको. माझ्याकडे काय बटन आहेत का जे दाबून तुम्हाला पोलीस ठाण्यावर सोडवता येत? नाही, मला सीएम साहेबाशी बोलावं लागेल. हा नाही, सीएम सचिवालयात आहेत, त्यांना जाऊन भेटावं लागेल बाबा. बरं मला सांग काय झालं नेमकं? हा हा कुठली गँग? हा आणि मग? अच्छा, आणि तुम्ही तुमच्या हा हा बोल पुढे बोल. आता एक काम करा, गुमान तिथंच राहावा, मी बघतो काय करायचं ते. हा चला. काय झालं भाऊसाहेब? काय होणार? मारामाऱ्या. या भगवानला लय मस्ती आली. त्या दुसऱ्या गँगशी केल्या मारामाऱ्या. आणि कुठली गँग? त्याला त्या स्थानिक आमदाराचा पाठिंबा आहे, त्या पोलीस स्टेशनचा पाठिंबा आहे. आणि हे जाऊन मारामाऱ्या करताय त्या गँगशी. आता या वेळेला भगवान सकट 43 जणांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवलंय. आता दर वेळेला मी त्याला कसं सोडवू सांग मला? मी निघतो भाऊसाहेब. हा कुठं चालला? हो आता तर आपली मैफल सुरू झाली नागेशराव. अहो बसा बसा बसा. अहो नाही, मला गेलं पाहिजे. अहो नाही नाही बसा ना, आपण गप्पा मारू. अहो काही चहा नाही, पाणी नाही. हा बसा बसा बसा. अहो अहो काय म्हणतो ते आर्टिस्ट? जायचं म्हणे. हे काय निघालात? नाही, मला गेलं पाहिजे. चहा? नागेशराव ठीक. यावं मग. अरे म्हटलं तू येतोयस की नाही? तुझ्या ऑफिसमध्ये मी फोन केला होता तर म्हणाले तू केव्हाच निघून गेलास, म्हणून मला शंका वाटत होती. फार वेळ नाही झाला ना? नाही फार नाही. या इथेच गेलो होतो एका मिनिस्टरकडे. इथून उठता उठता पंचायत. 7:30 झालेच. पण माझा ऐकतेस का? आज राहू दे, आपण नंतर कधीतरी जाऊ. आपण बाहेरच कुठेतरी जेवायला जाऊ. तुझ्या जेवणाची व्यवस्था मी नंतर करते. ओके, आपल्याला जायलाच हवं. केलंच पाहिजे. अरे मी किती दिवसापासून त्यांना सांगून ठेवलंय. हे बघ, आज मी तुला घेऊन गेले नाही ना तर मला फाडून खातील रे नागेश. प्लीज प्लीज. काय झालं? काय ना, किती पेट्रोनाइज करतेस तू मला. हो दॅट. डोंट फॉरगेट यू आर माय फाइंडर. So that is in their company. हो, पण मला असं पेट्रोनाइज केलेलं मुळीच आवडत नाही. मी केलेलं आवडतं? गुड. काय वय आहे रे तुझं? अरे लाजतोस काय मुलींसारखा? सांग ना. 31. म्हणजे तू माझ्याहून 3 वर्षांनी लहान. सो आय हॅव द राईट टू पेट्रोनाइज यू. ओके, अँड बिसाइड्स आय लाईक टू डू इट.
साडी का नाही नेसत? काय? साडी का नाही नेसत तू? का रे? कारण तू साडीत आणखीन सुंदर दिसतेस. म्हणूनच मी साडी नेसत नाही सहसा. नाही खरंच ऑब्जेक्टिव्हली पाहिलं ना तर साडी हे जास्त प्रोव्होकेटिव्ह वस्त्र आहे आणि त्या मनाने हा कुर्ता आणि पॅन्ट हे खूपच कन्झर्वेटिव्ह. इन शॉर्ट सिम्पल अँड प्लेन. आलं लक्षात? हाँ आगे से लेफ्ट. मात्र छान होतं. अच्छा येऊ का? अरे या 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 आणि नागेश कांबळे. ये नागेश. हे नागेश कांबळे नमस्कार. आणि हे मिस्टर जोशी, हे केळकर, हे मापसेकर आणि हे वैद्य. नागेश, आज तू बोलत का नव्हतास? काय बोलणार? का? त्या दिवशी माझ्या कॅन्टीन मध्ये आलास तेव्हा तू इतकं छान बोललास. माझी आज तशीच अपेक्षा होती की तू असंच काहीतरी बोलशील म्हणून. त्या दिवशी फक्त तू बोललीस म्हणून मी बोललो एवढंच. हो, पण आज तू खुलतच नव्हतास. मला घुसमटल्यासारखं होत होतं. का रे? अरे एवढी छान मंडळी होती आणि मनमोकळेपणाने बोलत होती. बोलत होती पण नागेश, आय एम सॉरी. माझ्यामुळे तुला फार मनस्ताप झाला ना? नाही तसं नाही. बरं, मी कॉम्पन्सेट करते. ओके, मी तुला छान जेवण देते. अगं तेच म्हणत होतो मी, आपण कुठेतरी जेवायला जाऊ. अरे कुठेतरी नाही, माझ्या घरी चल. अगं तू आता घरी स्वयंपाक कुठे करत बसणार आहे? स्वयंपाक नाही रे, माझं बरंचसं जेवण तयार असतं. बर, थँक्यू. ये नागेश, ये ना प्लीज, हॅव अ सीट. कम ऑन नागेश, बस की. नागेश, थँक्यू.
हे घे तू पाणी, मी 5 मिनिटात आले. ओके. काय मग नागेश, आवडलं का माझं घर? हो, छान आहे. सध्या मी एकटीच असते इथे, म्हणून जर असा पसारा आहे. एरवी कोण कोण असतं? येत असतं अधनामधना कोणीतरी, माझा भाऊ, त्याची मुलं, कधी कधी बहिणीची मुलं, पण बहुधा मी एकटीच असते. फार उकडतंय नाही रे आज. अरे नागेश, तुला फ्रेश व्हायचं आहे का? एक काम कर, तू वॉश घे ना आतमध्ये, तोपर्यंत मी कुकर गरम करते. हे बघ, बेसिन इथे आहे. ओके, आलेच मी. कुकरची शिटी. It's okay. Don't behave like a child. मी जेवण लावते. प्लीज, तू थकला असशील ना, आपण जेवण घेऊया. प्लीज. ठीक, मी निघतो. का? नाही निघतो. नागेश, अरे असं काय करतोयस वेड्यासारखं? जेवून घे ना, मग तू निघ. कम ऑन प्लीज प्लीज, त्रास. हे बघ, तू इथनं जेवल्याशिवाय जाणार नाहीस. ओके, आलेच मी, तू बस. Some other time, okay?